खोटा आजार त्यांनी याचे म्हणून हे केलं ना, एडस आहे म्हणून हे म्हणून सांगितलं. ते लोक कुणीसुद्धा आम्हाला जवळ येऊन देणार, आमचे मुलंसुद्धा आमच्यापाशी येणार, सगळे असे लांब लांब जाते. तसं आमच्या घरातले कुणीसुद्धा आलेले नाहीत. आणखीनसुद्धा आमचे संस्कार झाल्यापासून कोणी असे हे सुद्धा नाहीत, जातसुद्धा नाहीत, बोलत नाहीत. काय हेतू होता हे सगळं करण्यासाठी? हे हेतू त्यांचं ते त्यांनी ती लग्न करून घेतलं होतं. त्यांनी लग्न केल्यामुळे हिला न्यायचंच नाही म्हणून असं सोडून दिलं होतं त्यांनी. असं सोडून दिल्यासारखंच होतं. असं दवाखान्यामध्ये 1 रुपया खर्च नाही, काय नाही दिलं. सगळं लोकांनी गाववर्गणी करून लोकवर्गणी करून सगळं ते ऑपरेशन केलं. म्हणजे आजाराची अफवा पसरली. आजाराची अफवा पसरली. कॅन्सर आहे, ही एडस आहे, ही त्याच्यामुळे जास्त आमच्याकडं कुणी लोक असं हे सुद्धा नाहीत. आणि त्या रिपोर्टमध्ये असं काय सुद्धा नाही. आता काय मागणी नक्की? आमची एवढीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करायला पाहिजे. ज्या 13 तारखेला समजा ती मैत झाली आणि PM साठी आष्टी दवाखान्यामध्ये नेलं, सरकारी दवाखान्यामध्ये. तर ते PM करूनच घेत नव्हते की हिला HIV पॉझिटिव्ह आणि कॅन्सर आहे, तुम्ही माघारी न्या असे म्हणत होते. आणि ते PM करीतच नव्हते. आणि नंतर PM केल्यानंतर आणि की आता हे कुणीही जवळ जाऊ नका, हे जाऊन ते संस्कार लवकरात लवकर करून टाका, कोणालाही जवळ येऊन देऊ नका असं म्हणून त्यांनी केलं. आम्हाला अशा पद्धतीने तिथं जवळ मुलीचं तोंड बघून दिलं नाही, पाणी पाजून दिलं नाही, काही नाही. त्या आजारामुळं. आणि तिला आजार नव्हताही हे फक्त सासरच्या लोकांनी सांगितल्या, पोलिसांना आणि डॉक्टरांना त्यांनी सांगून ह्यांनी हा खेळ केला. PM रिपोर्टमध्ये काय तसा आजाराचा उल्लेख आलाय का? अजिबात नाही. PM रिपोर्टमध्ये सुद्धा त्या आजाराचा उल्लेख नाही, काय नाही. आजची काय परिस्थिती गावात? आज आम्हाला गावामध्ये कुणीही आमच्या जवळ येत नाहीत. आम्हाला बघितलं की लोक लांब लांब जातात असे. यांना HIV आहे, ह्या आजाराने ग्रस्त आहे, त्याच्यामुळं आमच्याकडं कुणीही येत नाहीत. वाळीत टाकायचा प्रकार केलेला आहे. म्हणजे काय मागणी आहे? हे कशामुळे झालं सगळं? हे सगळं सासरच्या लोकांनी त्यांच्यावर केस केलेली होती, त्याच्यामुळं त्यांनी जे नाही हे सांगून असं केलेलं आहे. कोणाला सांगितलं, कोण नाही म्हणताय नेमकं? म्हणजे हे पोलिसांना आणि डॉक्टर लोकांना सांगून ह्यांनी असं केलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.